एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, जर एखाद्या गोष्टीचा शेवट आनंदी नसेल तर शेवट अजून झाला नाही असे समजावे, आणि एखाद्या गोष्टीचा शेवट आनंदी झाला असेल तर आता नवीन गोष्ट तुमची वाट पाहत आहे असे समजावे। आपण जुने कर्म मिटवू शकत नाही, पण नवीन चांगले कर्म निर्माण करू शकतो। म्हणून आलेले प्रारब्ध भोगताना सदैव चांगले कर्म करत राहणे हेच आपल्या हातात असते। आपले प्रारब्ध म्हणजे संचित झालेले मागील जन्मातील कर्म, जे या जन्मात भोगणे प्राप्त झाले असते। त्यातील पुण्य आपले भाग्य बनते आणि पाप कर्म आपले प्रारब्ध असते। सगळे काही व्यवस्थित चालले असतानाच अचानक वाईट घडते, यालाच प्रारब्धाचे भोग म्हणतात व ते आपल्याला भोगावेच लागतात। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपण स्वतःपासून कितीही पळ काढण्याचा प्रयत्न केला तरीही जे आपलं प्रारब्ध असतं ते कधीही आपली पाठ सोडत नसतं। म्हणून आहे त्या परिस्थितीत आलेल्या प्रसंगांना धैर्याने तोंड देत जगत राहावं। परिस्थिती बदलत राहते, अनेकदा काहीच न करता अनेक प्रश्न आपोआप सुटून जातात। अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितीत शांत राहावं। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या। आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।